नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, शिक्षकांकरता एक मोठी बातमी. टीईटी बद्दल हायकोर्टाचा आदेश काय? नवीन आदेश जाणून घ्या. टीईटी बाबत हायकोर्टाने दिलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, टीईटी पास नसलेल्या अपात्र शिक्षकांना हायकोर्टात मोठा झटका बसला आहे. शिक्षकांच्या पदोन्नती यादीत नाव समाविष्ट करण्याच्या याचिकामध्ये टीईटी अर्हता निर्णायक ठरली आहे. टीईटी पात्र नसलेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी विचार करता येणार नाही असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या अंतरिम आदेशानुसार झालेल्या पदोन्नतीची कार्यवाही न्यायालयाने अवैध ठरवली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने 20 फेब्रुवारीचा अंतरिम आदेश मागे घेतला आहे. टीईटी नसलेल्या शिक्षकांना पदोन्नती नाही असे या निकालाने अधोरेखित झाले आहे. शिक्षकांच्या पदोन्नती यादीत नाव समाविष्ट करण्याच्या याचिकांमध्ये टीईटी अर्हता निर्णायक ठरली आहे. नागपूर खंडपीठातील याचिकाकर्ते शिक्षक टीईटी पात्र होते, मात्र त्यांच्या नावांचा पदोन्नती यादीत समावेश झालेला नव्हता. औरंगाबाद खंडपीठातल्या याचिकांमधील शिक्षकांकडे टीईटी पात्रता नव्हती, त्यामुळे त्यांच्या पदोन्नतीचा लाभ देता येणार नाही असा निष्कर्ष न्यायालयाने काढला. न्यायमूर्ती किशोर सिसंत आणि न्यायमूर्ती सुशील यामगोडेस्वार यांच्या खंडपीठासमोर प्रकरणात सुनावणी झाली. या निर्णयामुळे पदोन्नती प्रक्रियेत टीईटी अर्हतेचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले. काय होता यापूर्वीचा आदेश? मित्रांनो, रघुनाथ झावरे व इतर धनसिंग राजपूत व इतरांनी सरकारविरोधात याचिका दाखल केल्या होत्या. 20 फेब्रुवारी रोजी तात्पुरत्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अशा वेळी नागपूर खंडपीठातील एका आदेशाचा संदर्भ देत याचिकाकर्त्यांना अंतरिम दिलासा देण्यात आला होता. या आदेशानुसारच पुढील कारवाई पण सुरू होती. मात्र सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाच्या निर्देशानंतर आले की नागपूर येथील प्रकरणातील याचिकाकर्ते हे टीईटी अर्हता पात्र शिक्षक होते, तर खंडपीठात औरंगाबाद खंडपीठात ज्या याचिकाकर्त्यांची याचिका दाखल केली होती ते टीईटी अर्हता पात्र नव्हते. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.